आणि या माळरानावर बनलेल्या या कंपनीच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सेलू जिंतूर मतदारसंघाच्या सन्माननीय आमदार, या राज्याच्या राज्यमंत्री आमच्या भगिनी आदरणीय मेघनाताई बोर्डीकर, या ठिकाणी संगमनेर मतदारसंघात ज्यांनी एक वेगळीच क्रांती घडवून आणली असे या ठिकाणचे सन्माननीय आमदार अमोलजी खताळ साहेब, ज्यांच्या माध्यमातून ही बाप कंपनी या ठिकाणी उभा राहिली, ते असे रावसाहेबजी घुगे, व्यासपीठावर उपस्थित या भागातील ज्येष्ठ नेते भीमरावजी काका, रावसाहेबजी यांचे आई वडील उपस्थित, आमचे सहकारी चैतन्यजी जायबाई उपस्थित, सर्व मान्यवर, ज्यांचा नुकताच या ठिकाणी दीक्षांत समारंभ झाला असले इथले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक उपस्थित, सगळ्या माता भगिनी, खर तर पुणे, मुंबई, बेंगलोर, चेन्नई अशा मोठ्या मोठ्या शहराची मक्तेदारी असलेल्या आयटी क्षेत्रात आपण ग्रामीण भागात सुद्धा आयटी कंपनी डेव्हलप करू शकतो, अशा पद्धतीचा संदेश देणारी ही बाप कंपनी या ठिकाणी रावसाहेबजी घुगे यांनी स्थापित केली आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी ग्रामीण भागाला एक वेगळा न्याय देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. त्यांनी नावही असं ठेवलं की ग्रामीण भागात अनेकांच्या छाताडावर उभा राहून जर आपली कंपनी पुढे न्यायची असेल तर त्याला नावही तसंच साजेसं लागत होतं आणि ते नाव बाप, हे नाव तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून शोधलं. काय अनेक जण म्हणतात की नावात काय असतात, नावात काय असतं, परंतु नावात बरंच काही असतं. आता जसं माझं आडनाव वाघ आहे पण नाव विनोद आहे, त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी येतात. नाव विनोद आणि आडनाव वाघ. आता कदाचित घरच्याला नाव ठेवताना ते लक्षात नसेल आलं, परंतु नाव ठेवताना खूप विचार केला पाहिजे आणि तुम्ही ते विचार केला आणि म्हणून आज बाप कंपनी बापासारखी या ठिकाणी चांगल्या ताकदीनं काम करते. हे काम करत असताना तुम्ही सांगितलं की तुम्हाला अनेक अडचणी या ग्रामीण भागामध्ये आल्या, अनेक एनओसी असतील, अनेक तुम्हाला जी काही मदत या ठिकाणी लागत असेल, जे काही सहकार्य अपेक्षित असेल ते या ठिकाणी तुम्हाला लाभलं नाही. परंतु चांगलं काम करायचं असलं की अनेक अडचणी त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून हे क्षेत्र नाही, जगातलं कुठलंही क्षेत्र असू द्या, त्यामध्ये चांगलं काम करताना त्याला अडचणी निर्माण होतात आणि अशा अडचणी निर्माण करणारे काही बेने प्रत्येक गावात असतात. तुमच्याही गावात ते असतील. त्यामुळे अगदी बांधकामापासूनच्या सगळ्या एनओसी देण्यात तुम्हाला त्या ठिकाणी अडचणी आल्या, परंतु आता अमोल भाऊ तुम्ही या ठिकाणी असल्यामुळे पुढच्या अडचणी येणार नाही. यांनी जसं एक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग या ठिकाणी केले, तुम्ही काही छोटा प्रयोग या ठिकाणी केला नाही. संगमनेर सारख्या ठिकाणी या मतदारसंघात एक चांगलाच प्रयोग तुम्ही या ठिकाणी राबवला आणि तुम्ही विद्यमान आमदार म्हणून या ठिकाणी आपला अस्तित्व सिद्ध करतायत. शेवटी आपण आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर कशा पद्धतीने पुढे जातो तो या ठिकाणी महत्वाचा आहे. आज मी या ठिकाणी बघितलं, अनेक मुलं असेल, अनेक मुली असेल, अनेक विद्यार्थी असेल, या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून लक्षात येत होतं की ही सगळी आमच्या मायबाप शेतकऱ्याची मुलं. जो आमचा मायबाप शेतकरी राब शेतात राबतो, कष्ट करतो, ती आमची माय माऊली दिवस रात्र उन्हातानात त्या ठिकाणी शेतात काम करते. त्या माय माऊलीचं लेकरू, त्या माझ्या शेतकरी बापाचं लेकरू आज या ठिकाणी बाप कंपनीच्या माध्यमातून पुढे जात आहे, याचा आनंद आम्हाला या ठिकाणी निश्चितपणे असला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचं एक चांगलं काम रावसाहेबजी तुम्ही या ठिकाणी करताय, याचा आम्हाला या ठिकाणी अभिमान आहे. परंतु तुम्ही हे तुमच्यापुरतं या अहिल्यानगर पुरतं मर्यादित न राहता, जसं आमच्या ताई हुशार आहे, ताईने लगेच परभणी सेलूमध्ये एक त्याचं युनिट त्या ठिकाणी चालू केलं, परंतु आमच्या विदर्भामध्ये सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचं एक नवीन युनिट चालू करा, तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा भरपोस असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल. शेवटी प्रत्येक या राज्यातल्या प्रत्येक आपल्या शेतकऱ्याच्या मुलानं पुढे गेलं पाहिजे, त्याला नवनवीन टेक्नॉलॉजीमध्ये पुढे जाता आलं पाहिजे आणि त्याला घरी बसून हे सगळं करता आलं पाहिजे. गावखेड्यात राहून आपलं सगळं हे त्या ठिकाणी डेव्हलप होता आलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी काम केलं. तुम्ही जी कन्सेप्ट या ठिकाणी राबवली
की अतिशय खेड्यात जाऊन आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी जेव्हा स्वराज्याच्या स्थापनेची निर्मिती करायची ठरवलं, त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी मोठमोठ्या शहरात मोठ्या गावात गड किल्ले स्थापन केले नाही. त्यांनी डोंगर दऱ्यात आणि डोंगराच्या कुशीत त्या ठिकाणी आपले किल्ले स्थापन केले. तिथं आपली राजधानी बनवली. मग ती शिवनेरी सारखी असेल, इतर अनेक गड किल्ले असेल. अगदी ग्रामीण भागात खेड्यात आणि डोंगर दऱ्यात त्या ठिकाणी आपली गड किल्ले बसवून त्या ठिकाणाहून राज्य कसं स्थापित करता येईल, स्वराज्य कसं निर्माण करता येईल याची जाणीव त्यांनी करून दिली. आणि अगदी आज त्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्ही ग्रामीण भागात या ठिकाणी कंपनीची स्थापना करू. संघर्ष करावाच लागतो. शेवटी संघर्षाशिवाय काही पर्याय नाही. ठीक आहे, संघर्ष करत असताना कुठेतरी आपल्याला नशिबाची साथ लागते, परंतु ते नशीब जरी आपल्याला आवश्यक असलं तरी तुमचे कष्टही त्या ठिकाणी महत्वाचे असते. काहीला ते जमतं, काहीला जमत नाही. आमच्या ताई जिल्हा परिषद सदस्य होत्या, आमदार झाल्या, मंत्री झाल्या. आम्ही 4-5 वेळेस नुसते जिल्हा परिषद सदस्य झालो, मग कॉटन मार्केटचे संचालक झालो. पुढे काही नशिबानं जमलं नाही, कारण शेवटी संघर्ष आमच्या पाचवीला पुजेल. पण तरी सुद्धा आपण प्रत्येकानं एक लक्षात ठेवलं पाहिजे की हार कधी मानायची नाही, झुकेगा नाही साला. या पद्धतीनं प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये न भीता न डगमगता आपण त्या ठिकाणी ठामपणे लढलं पाहिजे. शेवटी लढणाऱ्याच्या पाठीमागं नशीब असतं, लढणाऱ्याच्या पाठीमागं नियत साथ देत असते. त्यामुळे आपण सगळ्यांनी लढून झगडून आणि आपल्या मनगटाच्या बरावर त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे. एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी आपल्या सगळ्याकडून व्यक्त करतो. आमच्या ताईला या ठिकाणी जायचं असल्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही, परंतु रावसाहेबजी आपल्याला ज्या काही अडचणी येतील आपण बिलकुल न डगमगता या ठिकाणी जशा पद्धतीने लढताय, भविष्यात सुद्धा लढत राहा. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. असे अनेक जण येतील, अनेक अडथळे आणतील, परंतु या कुठल्याही अडथळ्याला बळी न पडता आपण आपल्या कार्यामध्ये सुतभराई मागे न हटता आपण ठामपणे अशाच पद्धतीने बाप बनून बाप कंपनी पुढे न्यावी एवढ्या शुभेच्छा आजच्या प्रसंगी देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.